नमस्कार, जय गुरुदेवजी. या आहेत पुंगनुरू गाई. आश्रम मध्ये या गेले 5 वर्षापासून आहेत. आयुर्वेद म्हणलं की गाई आणि गाई म्हणले की आयुर्वेद. गाईशिवाय आयुर्वेद पूर्ण होऊ शकत नाही, कारण अनेक वनस्पती ज्याची विष कमी करण्यासाठी गाईच्या गोमूत्राचा आणि शेणाचा वापर होतो, दुधाचा वापर होतो, लोण्याचा, ताकाचा, दह्याचा, सर्वच भागाचा गायींच्या वापर होत असतो. पंचगव्य तर प्रसिद्धच आहे. आज भारतामध्ये पंचगव्याची एक मोठी फॅकल्टी तयार होत आहे. सरकार सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याला मदत करत आहे. पंचगव्यापासून विविध औषधं बनवली जाते, परंतु हे ऑलरेडी 5000 वर्षापूर्वी आयुर्वेदामध्ये फार सुंदररित्या लिहून ठेवलेला आहे, श्लोकांमध्ये आणि संस्कृतमध्ये. तर त्याच्यातला जो महत्वाचा पाठ राहतो, जो आम्ही वापरतो, तर तो म्हणजे ताक आणि गोमूत्र. गोमूत्रामध्ये विषग्न म्हणजे विष बाहेर काढण्याची खूप मोठी ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणून बचनाक सारखे असतील किंवा इतर ज्या विषारी वनस्पती आहेत त्यांच्या शुद्ध्यासाठी आम्ही गोमूत्र वापरतो. जेपाळ सारखा जो भाग आहे ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात जुलाब येण्याची विष आहेत, तर त्यांना दुधातून आम्ही त्याचं शुद्धीकरण करतो. तर अशा पद्धतीचं गाईच्या अनेक भागांचा वापर आयुर्वेदामध्ये केला आहे. अनेक प्रकारची घृत, जशी फलघृत असेल, त्रिफळा घृत असेल, जटामासी घृत असेल, अश्वगंधा घृत असेल, महाकल्याण घृत असेल, रसायन घृत असेल, अशी अनेक वनस्पतीने सिद्ध केलेले जे गाईचं तूप आहे, हे रसायन म्हणून म्हणजे शरीरातल्या अनेक रोगांना संतुलित करण्यासाठी आणि पूर्ण मुळासहित काढण्यासाठी उपयोगी आहेत. तर अशी ही बहुगुणी असणारी देशी गायींच्या अनेक जाती, त्यातली ही एक जात की जी आम्ही संगोपन करतो आणि तिच्याच दुधापासून, ताकापासून, गोमूत्रापासून, शेणापासून विविध प्रॉडक्ट्स आम्ही बनवत राहतो आणि त्याचा वापर आमच्या प्रॅक्टिसमध्ये, ओपीडी मध्ये आम्ही करत राहतो. जय गुरुदेवजी.